खासदार अमर काळे आपल्या बरोबर आहेत वर्ध्याचे। अमर काळेजी, तुम्हाला सुनील तटकरे यांच्याकडनं काही संपर्क वगैरे साधण्यात आला का? कारण की सुनील तटकरेंनी खासदारांशी संपर्क साधलाय, आई बहीण मुलगी आणि वडिलांना सोडून बाकीच्या खासदारांनी इकडे या, अशा पद्धतीने काही तुम्हाला फोनवरतून काही सूचना मिळाल्यात का, काही डील वगैरे? अशा पद्धतीचा कुठलाच संपर्क शरद पवारांच्या अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं माझ्याकडे कधी करण्यात आलेला नाही। आणि आता मी हॉटेलला होतो आणि हॉटेलला असताना अमोल मिटकरी साहेबांचं स्टेटमेंट मी बघितलं। त्याच्यामध्ये ते बोलताना बोलले की विदर्भातले अमर काळेसुद्धा आमच्या नेत्यांना भेटून गेले वगैरे। तर मी अमोल मिटकरींना विचारतो आहे की तुम्ही सांगा मी कोणाला भेटलो तर, कोणत्या राष्ट्रवादीच्या नेत्याला, अजित पवार गटाच्या कोणत्या अजित पवार गटाच्या नेत्याला मी भेटलो याचं नाव त्यांनी सांगावं। मी आता हॉटेलला बघितलं आणि त्यांनी सरळ सरळ माझ्यावर आरोप केला की मी सुद्धा संपर्कात आहे, मी स्वतः भेटलो म्हणून। तर मला त्यांना विचारायचं आहे की कोणाला भेटलो ते त्यांनी सिद्ध करून द्यावं। परंतु जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील, ते दोघेही म्हणतात आहेत की आमच्या खासदारांना संपर्क केलाही असावा, पण आमचे खासदार काय तिकडे जाणार नाही असं त्यांचं मत आहे। नाही, अजितदादांकडनं कुठल्याच पद्धतीचा संपर्क आमच्यासोबत करण्यात आलेला नाही, कुठलाच नाही। आणि आता पार्लमेंटमध्ये आम्ही सोबत होतो, सर्व लोक आम्ही चर्चा करतो, सहसा आम्ही एकमेकाला विचारत होतो ना, जेव्हा ह्या बातम्या चालायला लागल्या मीडियावर तेव्हा आम्ही प्रत्येकाला विचारत होतो एकमेकाला, तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केला आहे का? तर कोणालाच अजूनपर्यंत असं अजितदादांकडनं कोणालाच संपर्क करण्यात आला। पार्लमेंटच्या लॉबीमध्ये सुनील तटकरे वगैरे तुम्ही सगळे एकत्रित भेटत असाल तेव्हा कॅज्युअल गप्पांमध्ये अशा काही गोष्टी त्यांच्याकडनं बोलल्या गेल्या? बिलकुल नाही। म्हणजे तटकरे साहेबांसोबतही पार्लमेंटमध्ये माझी स्वतः 2-3दा भेट झाली, परंतु अशा पद्धतीची कुठली चर्चा झाली नाही आणि त्यांच्याकडनं असा कुठला प्रस्तावही आला नाही। शरद पवारांना दैवत वगैरे मानतात अजित पवार यांच्या गटातले नेते, आणि त्याच अशा पद्धतीने ह्या सगळ्या काही तुम्हाला डील देणं म्हणजे तुम्ही आमच्या गटात या वगैरे? नाही, मी सांगतो ना, अजूनपर्यंत अजितदादांकडनं ऑफिशियली असा कुठलाच प्रस्ताव आमच्या 8पैकी कुठल्याच खासदार आलेला नाही। कारण की आम्ही एकमेकांसोबत चर्चा करतो आता, आणि हे जेव्हा मीडियावर बातम्या चालल्या तेव्हा मी एकमेकाला विचारत होतो, तुम्हाला कोणी बोललं का, तुम्हाला कोणी प्रस्ताव दिला का? कोणालाच नाही अजून ऑफिशियली। मधातलेच लोक काहीतरी करतात आहेत, आता त्यांचं नाव घेणं मी काही उचित समजत नाही। काही लोक आले बोलले, पण ते काही ऑफिशियली असं मला वाटत नाही। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। खासदार अमर काळे आपल्याशी बोलत होते। अमर काळे आणि निलेश लंके या दोन्ही खासदारांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की कोणत्याही प्रकारची ऑफर जी आहे ती आम्हाला आलेली नाही आहे। खरं तर सातत्याने प्रश्न आम्ही त्या अजित पवारांच्या पक्षात जाणार अशी प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केली जात आहेत, असा प्रश्न जो आहे तो अमर काळे यांनी आपल्याशी उपस्थित केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।